ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता वळूयात बातम्यांच्या अर्धशतकाकडे। मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी समाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे। समाजी ब्रिगेडचे नेते शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये ही मागणी केली आहे। न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं मराठा समाजाला राज्यघटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवलं। मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेतील कायम मुदत ठेवींना हात घालावा लागतोय। आतापर्यंत बीएमसीनं कोरोना संदर्भात उपाय योजनांवर 1300 कोटींचा खर्च केला। त्यातील 900 कोटी आकस्मिक निधीतून काढण्यात आले, तर उर्वरित निधीसाठी बीएमसीनं बँकेतील एफडी मोडली आहे। मुंबई महापालिकेनं मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांना कोरोना काळात मोठा दिलासा मिळालाय। मागील 5 वर्ष जितका कर भरावा लागत होता तितकाच कर यामुळे आता भरावा लागणार आहे। कोविशिल्ड लसीच्या 3ऱ्या टप्प्याला ससूनमधून सुरुवात झाली आहे। ससूनकडून स्वयंसेवकांची नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे। सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड लसीची निर्मिती केली जाते। महाराष्ट्राचं मुख्यालय अर्थात मंत्रालय कोरोना संकटात मृत्यूचा सापळा बनतंय। मंत्रालयात काम करणाऱ्या 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालाय। त्यामुळे मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या 100% उपस्थितीला कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला। राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली। त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली। तसंच संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। मुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। तसंच आता मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणीही केली आहे। मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील 35 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात येणार आहे। मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोनाग्रस्तांच्या वेगवान रिकव्हरीसाठी पालिका सरसावली आहे। 11 खासगी रुग्णालयातील 35 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये रुजू होणार आहे। डॉक्टर्स आणि अन्य कोरोना योद्ध्यांना सुविधा मदत मिळायलाच हवी अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आज राज्यसभेत केली। राज्यसभेत याबाबतच्या विधेयकावर बोलताना त्यांनी ही मागणी केली। साताऱ्यातील पोलिसांच्या सोयीसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्यात आले। सातारा पोलीस कवायत मैदानाच्या ठिकाणी हे रुग्णालय तयार करण्यात आले। या रुग्णालयामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही उपचार दिले जाणार आहेत। शिवाय बेड रिकामा असेल तर या सामान्य लोकांनाही त्या ठिकाणी बेड दिला जाणार आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसीवर मनसेकडून मोर्चा काढण्यात आला। काठीला घुंगरू बांधत यावेळी प्रशासनाला मनसेकडून नारळ देण्यात आला। शेतकरी विरोधातला कायदा रद्द न केल्यास चक्का जाम करण्याचा इशाराही यावेळी मनसेकडून देण्यात आला। केंद्र शासनानं कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी गंगाखेड तालुका काँग्रेसनं अभिनव आंदोलन केलं। कांदा प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना कांदा भेट म्हणून पाठवण्यात आले आहे। नाणार प्रकल्पाच्या समर्थनासाठी आज नाणारवासियांनी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली। स्थानिक खासदार विनायक राऊत मुख्यमंत्र्यांना भेटू देत नसल्याचा आरोप नाणारवासियांनी केला। नाणारवासियांनी 8,500 एकर जमिनीच्या मालकांचं सह्यांचं पत्र आव्हाडांकडे सुपूर्द केलं। त्यामुळे आधी राजकारणामुळे स्थानिकांमध्ये प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवण्यात आले, मात्र आता हे गैरसमज दूर झाल्याचा मुद्दा नाणारवासियांनी मांडला आहे। दरम्यान नाणार प्रकल्प होणार नाही ही शिवसेनेची भूमिका असल्याचं शिवसेना नेते उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। जितेंद्र आव्हाड चर्चेनंतरच निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय। नाणारवासियांनी आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या भीतीमुळेच मुंबईत 144 कलम लागू करण्यात आला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय। कलम लावून चळवळी दडपता येत नाहीत, चळवळी होणारच असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं। मरीन ड्राईव्ह तोडकामावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे। पर्यावरणपूरक दिव्यांना विरोध केला आणि आता रत्नहार तोडला अशी टीका शेलार यांनी केली। शेलार यांनी शिवसेनेवर दुटप्पी आणि ढोंगीपणाचा आरोप केला। शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक 6,000ची मदत 12,000 करावी। सोबतच पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च अंतर्भूत करून उत्पादन मूल्याच्या 1.5 हमीभाव द्यावा अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली। कोरोना संकटात काही पक्षांचा सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय। तसंच सरकार पाडण्यासाठीचा पैसा पीएम केअर फंडला द्या असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला। बंदरावर अडकलेला कांदा बांगलादेशात पाठवण्याची परवानगी मिळाल्यानं कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कालच्या तुलनेत कांद्याचे दर वाढलेत। कालच्या तुलनेत सरासरी दर 300 रुपयांनी वाढला आहे।
कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकार येत्या 3 ते 4 दिवसात चांगला निर्णय घेणार असल्याचा सुतोवाच धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं. आपण करत असलेला पाठपुरावा पाहता कांद्याबद्दल चांगली बातमी मिळू शकेल असं ते म्हणाले. येत्या 2-3 दिवसात रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. दक्षिण कोकणात अतिमुसळधार तर इतरत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्यामुळे काठावरच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यावेळी धरणाच्या बॅरेजवर जाऊन आरोग्यमंत्र्यांनी पाणी परिस्थितीची पाहणी केली. मराठा आरक्षण प्रकरणी परभणीच्या मानवत तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. मानवत शहर आणि तालुका कडकडीत बंद आहे. व्यापाऱ्यांनी सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या. अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य असल्याची भूमिका पालिकेनं हायकोर्टात मांडली आहे. कंगना कांगावा करत असल्याचा दावाही पालिकेनं केला. कंगनानं नुकसान भरपाई म्हणून पालिकेकडे केलेली 2 कोटींची मागणी निराधार असल्याचं पालिकेनं म्हटलंय. ठाण्याच्या उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवलंय. एका 45 वर्षीय विवाहितेनं उपवन तलावाच्या जेट्टीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या गस्तीवरच्या पोलीस हवालदार गजेंद्र सोनटक्के यांनी मागचा पुढचा विचार न करता उडी घेऊन या बुडणाऱ्या महिलेला वाचवलं. मुंबईतल्या वरळी येथील आरजी थडाणी मार्गावरच्या काकड इस्टेट या इमारतीची संरक्षक भिंत आज सकाळी 8:30च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण भिंत कोसळून काही गाड्यांचं नुकसान झालं. बारामतीत 4.5 कोटींची सिगारेट चोरणाऱ्या 7 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ही माहिती दिली आहे. बोईसरच्या चिन्मय रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीनं आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव चंद्रकांत चौधरी असं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या धामोरी गावात 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला जीवदान मिळालंय. मीननाथ जगताप यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरत त्याला बाहेर काढलं. यावेळी स्थानिकांच्या मदतीनं या हरणाला बाहेर काढण्यात आलं. यावेळी त्या हरणाला बाहेर काढल्यानंतर जंगलात सोडून देण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामपंचायत शेपाला मारहाण केल्याचा आरोप लहामटे यांच्यावरती आहे. लेह लडाख सीमेवरच्या चकमकीत शहीद झालेले साताऱ्याचे जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जाधव यांना अखेरची मानवंदना देताना पाटण तालुक्यातल्या दुसाळे गावातले शोकाकुल वातावरण होतं. जाधव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबियांसह दुसाळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण नागपूरकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज आणि उद्या नागपूरकरांनी 2 दिवसाचा जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन नागपूर महापालिकेनं जनतेला केलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असलेल्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोला मोठा धक्का बसलाय. एनसीबीच्या 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एनसीबीच्या तपासाची गती मंदावण्याची शक्यता आहे. हिंगोलीतील बनावट नोटा प्रकरणातील मुख्य आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हिंगोली पोलीस यंत्रणा हादरली आहे. मात्र त्याला गंभीर लक्षणं नसल्यानं लिंबाळे येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आलंय. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनावर मात केली आहे. आज त्यांना मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुन्हा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहणार असल्याचंही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोहर आनंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. शेतकरी कुटुंबातून मेहनतीनं शिक्षण घेऊन डॉक्टर बनलेल्या डॉक्टर मनोहर आनंदे यांना कोरोना संकटात प्राण गमावा लागला. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 30हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला. भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून तारासिंग यांच्या निधनाची बातमी दिली. राज्यातील 2,500हून अधिक छोटी खासगी रुग्णालयं बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारनं या रुग्णालयांना शुल्कात सवलत देण्याचं कबूल केलं, पण या रुग्णालयांकडून नियमित शुल्काची आकारणी करण्यात येत असल्याचा आरोप आयएमएनं केला आहे. अमरावती शहरावर आज दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी या वातावरणाचा आनंद घेतला. रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्ती आणि वाहनंही या दाट धुक्यात हरवल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्यामुळे छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं अनोख्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू केलं. या शिक्षकानं आपल्या दुचाकीवर छत्री, फळा आणि लाऊडस्पीकर लावला. शिक्षक गावागावात जाऊन मुलांना शिकवतात.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट होऊन भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी झाले. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. जम्मू काश्मीरसाठी जवळपास 10,000 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत 1,350 कोटी, पायाभूत सुविधांसाठी 6,000 कोटी, जम्मू काश्मीर बँकेच्या माध्यमातून 1,400 कोटी, उद्योग जगतासाठी वीज आणि पाणी बिलात 50% सूट अशी ही योजना आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी घातपात घडवण्याचा अल कायद्याचा कट उधळण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं म्हणजे NIA अल कायद्याशी संबंधित 9 जणांना अटक केली आहे. गर्दीच्या ठिकाणी गोळीबार करण्यासाठी दहशतवाद्यांनी एक चिलखत बनवलं असल्याचंही तपासात उघड झालं. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांना दुबईमध्ये आता 15 दिवस नो एंट्री असणार आहे. कारण यापूर्वी एअर इंडियामधून जात असणाऱ्या काही प्रवाशांना कोरोना सापडला होता आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दुबईमध्ये आता एअर इंडियाच्या विमानांना प्रवासाची बंदी असेल. एअर इंडियाच्या एक्सप्रेसच्या विमानांच्या लँडिंगवरती ही बंदी असेल. INS विराटचा आज अखेरचा प्रवास झाला. यानंतर ही मोठी युद्धनौका जिने अनेक युद्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आणि भारताच्या नौदलासाठी एक अभिमानास्पद ठेवा आहे. ती आता वारशामध्ये तिचा समावेश होणार आहे. भारतीय नौदलात 30 वर्ष सेवा दिल्यानंतर 2017 साली ही युद्धनौका निवृत्त झाली होती.